नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. मच्छी थाळी खाते. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. मार्केटला आलो आहे पार्किंगमध्ये. आपल्याला लोडिंगसाठी जायचं आहे भारत पोर्ट्सला. सकाळी 6:45ला मी बरोबर इथं पोचलो, पण पार्किंगची अवस्था अशी आहे. आपली गाडी बघा मागं दिसते आणि सगळ्या समोर गाड्या लागल्यात बघा. आणि एक गाड्या नाहीत, कमीत कमी भरपूर गाड्या लागल्या आहेत. या साईडला पण गाडी आपली काढताच येणार नाही. हे बघा, एवढीशी जागा सगळ्या पॅक करून टाकल्यात. आणि हे आता कमीत कमी 10-11 वाजल्याशिवाय हे गाड्यावाले कोणी पण येत नाही. हे सगळे तरकारीवालेत, तरकारी घेऊन येतात दुकानात, गाड्यावर खाली करून इथं पार्किंगला गाड्या लावून परत गाड्यावर जाऊन झोपतात. आणि आता कधी येतील काय सांगता नाहीत. आता किती वाजता तिथं काय नक्की नाही. आता एक एक गाड्या चालल्यात बघा. आपलं तर सकाळी लवकर जायचं होतं, पण आता वाटत नाही की आपलं लवकर होईल. कारण की आपल्या समोरच बघा ही एक गाडी निघायला पाहिजे, ही मागची व्हाईट कलरची. आणि ही निघाल्यानंतर आपली गाडी ह्या मेन रस्त्याला निघल. त्याच्यानंतर पुढं अजून फार गाड्या लागल्या आहेत. समोर दिसतात बघा तिथं. त्या साईडला सगळ्या गाड्या काढायला लागतील तरच आपली गाडी पासणार आहे. आता किती वाजतात आणि काय होतं काय माहिती. भारत पोर्ट्सला जायचं आहे, म्हैसूरचा लोड आहे आपला. आता बघूयात काय होतं. पार्किंगवाल्याला जर बोललं तर पार्किंगवालं काय रिस्क नाही घेत. ते म्हणतात ते तुम्ही तुमचं बघून घ्या, रात्रीच गाडी काढायची असते. पार्किंगचे पैसे वगैरे तर घेतात बरोबर, पण कामाच्या वेळेस वगैरे ह्या सगळ्या गाड्या काढायला लागणार आहेत. ही नाही काढली तरी चालेल, मागची ही टेम्पो ही काढायला लागेल. काय काय गाड्यांमध्ये आहे ड्रायव्हर लोक, ते निघतील परत. बघा इथं खरा खेळ आहे. या मागच्या साईडला बघा, या साईडला पण सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. इथं सगळीकडे गाड्या आहेत, जाम आहे. इथून आपली गाडी बसणारच नाही, टनच बसणार नाही. त्यामुळं आता बघूयात किती वाजतात काय होतं. कारण की ह्या निघाल्याशिवाय आपली गाडी तर निघणार नाही. कारण की 12 टायर आहे आपली, एवढ्याच्या जागेत काय बसणार नाही. बघूयात आता मित्रांनो किती वेळ लागतो काय होतं ते. मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजलेत. कंपनीमध्येच आहे, बसलोय आपला निवांत. गाडीचं लोडिंग चालू आहे. अजून किती वेळ लागेल काय माहिती नाही. आता इथं अर्धा माल भरायचा आणि गोडाऊनला अर्धा माल भरायचा. गाडी ओपन करायला लागणार आहे, ताडपत्री वगैरे सगळं रस्सी वगैरे खोलायला लागणार आहे. कारण की गाडी खोलल्याशिवाय माल भरता येणार नाही. क्रेनने भरायचा माल, त्याच्यामुळं उशीर लागणार आहे. कुंदन शेटला फोन करता, शेट म्हणते की येतो म्हणून. बघू आता इथं किती वेळ लागतो काय होतं ते. बाहेर निघता माझ्या मते 6 वाजतील. इथं गोडाऊनला जायला 7 वाजतील. त्याच्या पुढं मग सगळं कार्यक्रम चालू. इथूनच निघाला 8-9-10 वाजले की ते रनिंग कट नाही होतं मग पुढचं. बघू किती वेळ लागेल काय होईल. गाडी भरायचं परत थांबलेलं आहे. आता बघतो जरा मागं जाऊन काय चाललंय काय नाही. 5:30 वाजलेत मित्रांनो. गाडी लोड झाली आपली. माल मोजायचा आता. ते धक्क्याला लावले. ट्रेन चालली आहे बाजूनी. रेल्वे ट्रॅक आहे. कंपनीच्या वॉलच्या पलीकडच लगेच रेल्वेचा ट्रॅक आहे.
झेलम एक्सप्रेस आहे, झेलम. धक्क्याला लावली आहे मी गाडी. आता साहेब येतील कधी काय माहिती. साहेब आणि ट्रान्सपोर्टचा माणूस असतो, ते माल काउंटिंग करतात. त्याच्यानंतर काटा करायचा आहे. काटा करून मग पुढं परत पेपरसाठी थांबायला लागतं. बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं. आपली एकच गाडी आहे काउंटिंगसाठी. ह्या गाड्या झालेल्या आहेत, बहुतेक पेपरसाठी थांबले असतील. काटा करायचा आहे अजून त्यांना. या बाजूला पलीकडच्या साईडला बिल्डिंग दिसतात, त्या साईडला पासपोर्ट ऑफिस आहे मुंडव्याचं. टँक आहे, कसल्या टँक टाक्यात काय माहिती नाही, काही लिहिलेलं नाही त्याच्यावर. बघूयात आता तो ट्रान्सपोर्टवाला कधी येतो, कधी काउंटिंग होती, कधी जातो. उशीरच होणार आहे. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो ते. मित्रांनो 7:45 वाजलेत रात्रीचे. आलोय आता हडपसरच्या ब्रिजवर आहे. आता गोडाऊनला जायचं फुरचुंगीला, आणि तिथं थोडा माल आहे 2-3 टन, तो भरायचा. कुंदन शेट वगैरे तिथंच येते, आणि तिथून मग आपला प्रवास परतचा चालू. खूपच उशीर झाला आपल्याला भरायला. सकाळी 11:15 वाजता वगैरे, 10:30 तर एंट्री केली मी. 11:15च्या दरम्यान गाडी पॉइंटला लावली होती, तरी एवढा वेळ लागला. आपला प्रवास आता इथूनच आहे, सासवड, जेजुरी, लोणंद, नीरा, सालपे घाटातून. एवढा उशीर झाला का पुढचा रनिंगला फार कंटाळा येतो. आपल्याला पुढून डाव्या हाताला जायचं सासवड रोडला, सरळ सोलापूरला जातो रस्ता, सोलापूर हायवे. खाली ब्रिजच्या खाली तर सगळं जाम होतं, तसं आपल्याला ब्रिजच्या खाली जायची गरजच नाही पडत. आलेप घ्यायचं आपल्याला इथून. जाऊया आता पटकन गोडाऊनला मार भरू. ताटपत्री सोडायची तर आले वैताग आला आता, कारण की त्याच्यात खूप वेळ झाला ना. बघू काय आयडिया करता आली तर. तिथं गेल्यानंतर पोरगा आहे तिथं वैभव म्हणून, जो लोडिंग वगैरे करतो, त्याला विचारून बघून थोडता काय करता आलं तर चांगलंच आहे. नाहीतर सोडबांच्या ह्याच्यातच 1-1.5 तास जाईल सगळं. बघूयात आता गेल्यानंतरच कळत. हा समोरून सासवडवरून येणारा रस्ता आहे. या ब्रिज झालाय त्याच्यामुळं फार ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाही तर हडपसर गावात एवढं ट्रॅफिक व्हायचं की जाम व्हायचं सगळं. खाली बस स्टँड वगैरे आहे बघा हडपसरचं. बघा किती गर्दी आहे तिथं. पण बसचं स्टँड आहे. जाऊयात मित्रांनो, जेवढ्या लवकर होत तेवढ्या लवकर पोचूयात. 9 वाजले मित्रांनो. गोडाऊनला आलोय आम्ही. गाडी वगैरे सगळे सोडून झाले आणि लोड पण झाली. क्रेननी लोडिंग असतं बघा. बॉक्स होते 9 बॉक्स आहेत. 8 छोटे, एक मोठा बॉक्स आहे. झालं, गाडी बांधून घेतो आता. 11 वाजलेत मित्रांनो. जेजुरीची इथं जेवायला थांबलोय. मच्छी थाळी खाते. मच्छी फ्राय, मच्छी मसाल्यातली, आणि मच्छी, मच्छीचा रस्सा पण आहे. एकदम भारी आहे मच्छी. मागं पण एकदा खाल्ली होते. आणि सगळ्यात मेन म्हणजे भाकर आहे, बाजरीची भाकर वगैरे. तर या जेवणासाठी मित्रांनो आता जेवण करून
काय प्लॅनिंग नाही कुठं थांबायचं वगैरे. महालक्ष्मी म्हणून हॉटेल आहे, तिथं थांबलोय. जेवण करून निघत पडतं. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. फौजी हॉटेलच्या इथं रात्री आलो आम्ही 1 वाजता. इथंच झोपलो. जेजुरीच्या इथं आम्ही जेवलो होतो. त्याच्यानंतर तिथून निघालो, इथं येऊन झोपलो. आता उठलोय. अजून फ्रेश वगैरे नाही झालो मित्रांनो. आता निघायचं, कारण की जरा उशीर झाला उठायला. एक 6 वाजता वगैरे उठून निघायचा प्लॅनिंग होता, पण झोप चांगली लागली एकदम. त्याच्यामध्ये 1 तासभर जरा उशीर झाला. आता फ्रेश वगैरे होतो आणि निघूयात मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.